अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना या शिखर संघटनेनं गेल्या अनेक वर्षांपासून देशभरात सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात विविध माध्यमातून कायदेशीर व लोकशाही मार्गाने सातत्यानं पाठपुरावा केलाय. सध्या ऑनलाईन माध्यमातून बनावट औषधांची विक्री, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक्सची विक्री तसेच व्यसनाधीनता निर्माण करणाऱ्या शेड्यूल्ड औषधांची सर्रास विक्री होत असल्याचं निदर्शनास येत आहे. याशिवाय भरमसाठ सवलतीच्या नावाखाली बनावट औषधांचा काळाबाजार सुरू असून याचा गंभीर परिणाम तरुण वर्ग व सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. करोना काळात काढण्यात आलेले काही सरकारी अध्यादेश आता कालबाह्य झाले असून त्याचा गैरवापर होत असल्याने ते तातडीनं रद्द करण्यात यावे अशी मागणी आहे. या रास्त मागण्यांसाठी संघटना तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्यानं प्रयत्नशील आहेत. मात्र केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर नाईलाजास्तव अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं 20 मे 2026 रोजी देशव्यापी केमिस्ट बंद पुकारण्याचा निर्णय घेतलाय. या बंद दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही रुग्णांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाणार असून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. देशहित, रुग्णांचे आरोग्य आणि औषध व्यवसायातील पारदर्शकता लक्षात घेता जनतेने व शासनाने आमच्या मागण्यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन संघटनेतर्फे करण्यात आलंय. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, नियमबाह्य सवलती आणि जीएसआर अधिसूचना रद्द करण्याच्या मागण्यांसाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे बुधवारी 20 मे 2026 रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आलाय. या आंदोलनात देशभरातील 15 लाखांहून अधिक केमिस्ट सहभागी होणार आहे. या आंदोलनाची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. यावेळी ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी, सचिव सुरेश भट्ट आणि कोषाध्यक्ष रमेश चौधरी उपस्थित होते. हे बघा, आमचा औषधी हा व्यवसाय ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अमेंडमेंट 45 नुसार जातो. याच्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन इलिगल आहे. केंद्र सरकारने साधारण 28 ऑगस्ट 2018 ऑनलाईन आणण्यासाठी एक अधिसूचना काढली. ती आतापर्यंत मंजूर झालेली नाही आहे. या उपर दिल्ली हायकोर्टमध्ये आमचा स्टे ऑर्डर आहे याला, तरी सरकार ऑनलाईन बंद करत नाही. ही आमची मागणी आहे की 817 जी अधिसूचना आहे ती रद्द करावी. त्याचप्रमाणे करोनामध्ये 220 GSR ही घरपोच औषधी रेमडेसिवीर किंवा टुसिलिझुमॅब देण्यासाठी आम्हाला परमिशन दिली होती. ते इमर्जन्सी संपल्यानंतरही अजूनही ती नोटिफिकेशन सुरू आहे. झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट हे इलिगल ऑनलाईन धंदा करतात, तो बंद व्हावा आणि आपल्या देशातल्या तरुणांना गर्भपाताच्या गोळ्या किंवा नशेली किंवा नार्कोटिक ड्रग हे इझिली मिळतात, म्हणून हे बंद करा, ही दुसरी मागणी आहे. तिसरी गोष्ट, काही मोठे अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा देशी लोक 25%, 30%, 40% मार्जिन देतात. आमचा हा व्यवसाय ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 DPCO 13 नुसार चालतो. त्याच्यामध्ये आमच्या रिटेलरला 8% होलसेलरला, 16% रिटेलरला, 10% होलसेलरला आणि 20% रिटेलरला अनियंत्रित औषध मिळतात. आम्ही याच्यावरती डिस्काउंट देऊ शकत नाही. त्यामुळे हे आमचे 12.5 लाख लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून 20 मे 2026 मध्ये अखिल भारतीय 12.5 लाख केमिस्ट बंद करणार आहेत. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढे आम्ही बेमुदत संप करू किंवा आमच्या दुकानाच्या चाव्या सरकारला देऊन टाकू. हा आमचा पुढचा निर्णय आहे. नमस्कार, धन्यवाद. हाय खुशी. हाय निकिता. तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूँ. खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है. ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है. सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग. हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम. क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स,
और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की। वाओ, साउंड्स लाइक अ प्लान। हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो एट अभिनव इंस्टीट्यूट।